जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे आणि याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे मुंडे साहेब प्रेम करणारे लोक येत असतात। या अनुसार पाहिलं तर आता जय्यत तयार करण्यात आलेली आहे। आता स्वतः पंकजा मुंडे यांनी पाहणी केलेली आहे। माझ्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, काय ताई सांगाल, उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे, या अनुषंगाने या ठिकाणी आता तयार केल्याने आपण स्वतः पाहणी केलेली, काय सांगाल? तयारी दरवर्षीप्रमाणे आहे। मागच्या वर्षी इलेक्शनचे निकाल असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम फार छोटेखानी घेतला होता। आताही कार्यक्रम हा घरगुतीच आहे, डोक महाराजांचं कीर्तन आहे आणि आम्ही दरवर्षी घेतो, रक्तदान शिबिर घेतो, आरोग्य शिबिर घेतो। तसं आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असंही आहे आणि फार मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्यभर आम्ही राबवत आहोत, तर तोही कार्यक्रम आहे। कीर्तन असेल, सगळ्यांनी 11 वाजता यावं अशी अपेक्षा आहे। कीर्तन 12ला सुरू होईल। डोक महाराजांचं कीर्तन एकदम वेळेवर सुरू होतं आणि 1:30-2 पर्यंत ते कीर्तन चालेल। नंतर सगळेजण इथून प्रसाद घेतील, भोजन करतील आणि जातील। तर असाच हा कार्यक्रम नाही। आपण स्वतः पर्यावरण मंत्री, आपण दुपारी घोषणा केली की पर्यावरणमुक्त हा उद्याचा कार्यक्रम असणार आहे, प्लास्टिक मुक्त कार्यक्रम असणार आहे, कसं असणार नेमकं ते? आता आमचा प्रयत्न असा आहे बघा, प्लास्टिक मुक्त करणं एवढं सोपं नाही, कारण सगळ्यांना ती सवय झाली आहे, स्वस्त पडतं ते एकल प्लास्टिक। तर आमचा प्रयत्न आहे की प्लास्टिक नसावं, थोडा खर्च जास्त झाला तरी चालेल पण प्लास्टिक वापरायचं नाही। तर आम्ही जेवायला पण लोकांना ज्या प्लेट्स वगैरे आम्ही केल्यात त्याच्यामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर करायचा नाही, पाण्याच्या ग्लासांमध्ये पण ते प्लास्टिक जे होणार नाही रिसायकल किंवा डिकम्पोज असं वापरायचं नाही असं ठरवलं आहे। तर आमचा प्रयत्न आहे जितकं कमी होईल वरचेवर, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत अजून त्याच्यात यश येईल, पण यावर्षी पण आम्ही एकल प्लास्टिकचा उपयोग पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेतला। मुंडे साहेबांचे काही इथं फोटो देखील मांडण्यात आलेले, तर प्रदेशामध्ये खूप त्या जुन्या आठवणी त्यांच्या आपण स्वतः मुंडे साहेब जेव्हा 61 वर्षाचे झाले होते तेव्हा मी त्यांना एक भेट केली होती, एक फोटो बायोग्राफी तयार केली होती आणि लोकनेता त्याला नाव दिलेलं होतं आणि असंख्य फोटो असे त्यांचे होते त्याच्यात। तसे त्यात काळातले फोटो बऱ्यापैकी असे रेअर फोटो हे सगळे इथे असे स्टँडीज करून लावलेले आहेत, म्हणजे एक प्रदर्शनी म्हणा फोटोची तशी झाली आणि चहूबाजूनी मुंडे साहेबांचे फोटो, म्हणजे मागच्या वर्षी कार्यक्रम होऊ शकला नाही त्याची अशी कसर भरून काढली आहे सगळ्यांनी। आता वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आलेला आहे। वॉटरप्रूफ तर मंडप दरवर्षी 3 जूनला उभाच राहावा लागतो। आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, पहिले ते पत्र्याचे वगैरे लावावं लागत होतं, आता नवीन मिळायला लागले टेंट्स, तर तशा पद्धतीने आम्ही लावला आहे वॉटरप्रूफ मंडप, कारण 3 जूनला थोडा तरी पाऊस पडणं तो 4 वाजता वगैरे त्या हिशोबाने लावला आहे, म्हणजे भोजन वगैरे व्यवस्थित व्हावं। मोठ्या संख्येने मुंडे साहेब प्रेम करणारे महाराष्ट्रात लोक येत असतात, भाजप तर कोणी दिग्गज येणार असं काय नाही? मी मोठ्या संख्येने लोक यावे अशी अपेक्षा आहे किंवा त्यांचीच अपेक्षा आहे की मी असा कार्यक्रम करावं, तर लोक येतील, सामान्य माणसं येतील। या देशामधले सगळे नेते, सर्वोच्च नेते, अगदी म्हणजे अमितभाई शहांनी लोकार्पण केलं आहे या गडाचं, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अनेक वेळा येऊन गेलेले आहेत, या गडावर सगळे नेते येऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता उगीच प्रत्येक वेळी प्रत्येक नेत्यांना इथे बोलवावं, आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, शिवराजजी चव्हाण येऊन गेलेले आहेत, म्हणजे या राज्यातले उद्धवजी, सगळे म्हणजे एक एक नेता, प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता इथे जरूर येऊन वेगवेगळ्या निमित्ताने गेलेला आहे। त्यामुळे आता यावर्षी मी कार्यक्रमाचं रूप बदललेलं आहे। हे कार्यक्रम संपूर्णतः वेगळा असेल, कीर्तन असेल आणि किती वाजता आगमन होईल गडावर? मी 10-10:15 पर्यंत इथे येईन, रक्तदान शिबिर होईल, आरोग्य शिबिर होईल, त्याचे छोटे छोटे उद्घाटन करेन आणि मुंडे साहेबांचं दर्शन घेईन आणि मग कीर्तन सुरू होईल। पाहिलं तर पंकजा मुंडे उद्या सकाळी 10 ते 10:30 वाजता पंकजा मुंडेचं आगमन होईल, त्यानंतर दुपारी 12 वाजता ढोक महाराजांचं कीर्तन देखील होणार आहे। या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असे आवाहन देखील पंकजा मुंडे करण्यात आले। कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TVN मराठी।